आणि आम्ही आलेलो असं ट्रेनमध्ये. तर आम्ही चाललो बार्शीला. कुठं चाललंय बोला तू? हां आम्ही चाललोय बार्शीला. तर गाडीत खूप खूप गर्दी आहे. म्हणजे बघा हे सगळे गर्दी जास्त आहे त्यामुळे जागा नाही आहे. आणि कसं काय वाटतं जायचं बार्शीला पुन्हा? हां तर उभा राहून नाहीत लई गर्दी आहे. जागाच नाही बसायला. तर काय करतील आता? दादूला बसायला जागा दिली आहे तिथं. दादू तिथं बसलाय. तिथे आम्ही तो उभा यायला. तर इकडे पण अशीच गर्दीच आहे जास्त त्यामुळे जागा नाही कुठं. तर पोहोचलो आम्ही कुर्डवाडी स्टेशन. तर हे बघा कुर्डवाडी स्टेशन आहे. तर चाललोय. तर उभा राहून आलो रेल्वेत. जागा काही भेटली नाही. तर तिथं बघा बॅग घेऊन दिसली का? तर चाललो आता बार्शीला. तर कसं सण आहे ना त्यामुळे गर्दी आहे ट्रेनला. नाहीतर इतर दिवशी ट्रेनला गर्दी नसते. आणि ट्रेनसारखी मजा कुठल्याच गाडीत येत नाही. त्यासाठी आलो होतो. आपल्याला तिकडे जावं लागल. ते गेलं तिकडून तसंच. तिकडे गाड्या थांबतात पलीकडे. हा चला इथून मधून. हा पण गाड्या बघा सिग्नल दिलाय का काय दिलाय का? नाही तर बार्शी. हा आता पाऊस येतो का चिमो? चाललोय असं आता. तर लाल सिग्नल लागलाय का? हा लाल लागलाय. चला चला आता कुर्डवाडीत उतरलो. आता कुर्डवाडीतनं बार्शीला गाड्या लागतात जिबा मोठ्या. त्या जिबात बसायचं आणि मग बार्शीला जायचं. मग बार्शीत उतरायचं आणि बार्शीतून पुन्हा रिक्षा पकडायची. नाही तर बापू न्यायला येतील. मग घरी जायचं. मग चहा प्यायचा. मग चहा प्यायचा आराम करायचा. मग व्हिडिओ सोडते. तुम्ही व्हिडिओ बघा माझा. तर चला काय गर्दीत व्हिडिओ नाही एवढा नीट व्यवस्थित आला काढायला. गर्दी पण होती त्यामुळं लय स्वप्न माझी होती ट्रेन मध्ये खिडकीत बसून व्हिडिओ काढायचा इंस्टाला. काहीच नाही गर्दीच होती ग बाई. तर चला बाय सर्वांना. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा.